गाईज अंधार बघा केवढा झालाय. सकाळ आहे की तुम्हाला वाटेल संध्याकाळ आहे, पण हे सकाळी झालाय अंधार. एवढा अंधार झालाय बघा. घरात बघा अंधार अंधार आहे पूर्ण. बघितलं काय अंधार झालाय. सकाळचे 8:30 वाजायला आलेत आणि घरात अंधार बघा. ह्याच्यापेक्षा अंधार होता बाहेर. आता तरी जरा उजळायला लागलं. एवढा पाऊस पडतोय, पूर्ण भरलेलं पाऊस. आणि आता कुठं जरासा उजेड पडलाय, अख्खा अंधार झालेला. अख्खा मी तुम्हाला दाखवलेलं ना, अख्खा अंधार झालेला. आता पण आमच्या घरात पूर्ण अंधार आहे बघा. बेडरूममध्ये तर काय दिसतच नाही आहे. एवढा अंधार मी पहिल्यांदा बघितला पावसाळ्यात. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड गुड मॉर्निंग. बाकी आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी दाखवले की कसा अंधार पडलेला आणि सगळीकडे पूर्ण अंधार होता आणि पाऊस पडत होता. तर आता 11:30 झालेत आणि आता बऱ्यापैकी उजळलं आहे. आणि अंधार तसा तर आहे, पण एवढा नाही आहे जेवढा सकाळी होता. मला वाटते 7:30ला पण असं वाटत होतं की 5-5:30 वाजले, इतका अंधार होता. आणि तो अंधार पूर्ण 8:30 वाजेपर्यंत होता. त्याच्यानंतर हळूहळू करून उजेड व्हायला लागला आणि आता बऱ्यापैकी उजेड झाला आहे. पण पाणी अख्खं भरलेलं आहे आमच्या इथे. मी तुम्हाला दाखवते किती पाणी भरलं आहे आणि केवढं पाणी भरलं आहे. तर आता मी पटकन तुम्हाला दाखवते, मग तुम्हाला परत भेटते येऊन. आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी तुंबलं. जो काय सकाळपासून भयंकर जोरात पाऊस पडला आहे ना, त्याच्यानंतर जे पाणी भरलं आहे नाही बघा, पूर्ण पाणी भरलं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. बाहेर भरलं की नाही माहिती नाही, भरलं असेल तर दाखवीन, पण इथे भरलं आहे पाठीमागे. आणि असला जोरात पाऊस पडतोय ना, आज काय वसईचं खरं नाही, तुंबणार वसई. मला तर खूप मज्जा येते पाऊस पडला का. भरलेलं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये पण. हे बघा पूर्ण पाणी तुंबलंय. त्या विंगमध्ये पण पाणी गेलं बघा. इथे अजून भरलं नाही, पाठीमागेच भरलंय. येतंय पुढे हळूहळू पाणी. पाठीमागे तर पूर्ण पाणी भरलंय. आणि आज मी मारुती रायाची पूजा केली आहे, मग दाखवते. हे बघा, शनिवार आहे आज, तर पूजा केली आहे मारुती रायाची. बाकी आमची लाईट थोडी खराब झाली आहे, वॉचमॅनला सांगायचं आहे. बाकी मस्त पाऊस पडतो आहे. तर गाईज बघितलं केवढं पाणी भरलं आहे. आणि आता तरी कमी आहे ते, पण मला वाटते असाच जर कंटिन्यू पडत राहिला ना तर पूर्ण पाणी भरणार आहे. आणि जर भरलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. बाकी आता बघू, जरासा आराम करायचा बघते मी. जमलं तर कधी काय झोप नाही येत आहे आज, असं जागीच आहे मी. आणि आज मी तर क्लासला गेलीच नाही, कारण सगळ्यांना सुट्टी दिली आहे. आणि बघू आता काय काय कामं आहेत ती करीन, किंवा मग जरा झोपायचा प्रयत्न करीन, कारण की थोडंसं झोपली तर माझी चिडचिड होणार नाही, तर माझी खूप चिडचिड होते. तर बघू. बाकी जर पाणी भरलं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन, कारण की मला तर 100% वाटते पाणी भरणार आहे. आणि जर भरलं तर नक्कीच दाखवेन. पूर्ण पाणी भरलेलं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. बघा आता 1 वाजलाय आणि पाणी बघा केवढं भरलंय.
बस पूर्ण पाणी भरले. आमची एक शिडी डुबली आहे. हे बघा अख्खं पाणी भरले बिल्डिंगमध्ये. जर पाऊस थांबला नाही तर ही वरती येऊ शकतं पाणी अजून. मग बिल्डिंगमध्ये दाखवते केवढं पाणी आहे. हे बघा तर हे असं अख्खं पाणी भरलंय. तो कचऱ्याचा डब्बा वगैरे, त्यांची सायकल बघ एवढी डुबली आहे. एवढा पाऊस पडलाय. तर गाईज बघितलं केवढं पाणी भरलंय. मी बोलले तुम्हाला की पाणी भरणार आहे आणि भरलंय. तर तुम्हाला दाखवलंच मी केवढं पाणी भरलंय. आणि आता तर अजून वाढलंय. हे बघा दाखवते तुम्हाला, अजून वाढलंय बघा. बघा आता ते ह्याच्यावरती गेलंय पाणी पूर्ण. जिथे कुंड्या आणि आहेत ना तिथपर्यंत पाणी आलंय. म्हणजे बघा केवढं पाणी वाढलंय. आणि आमची जी दुसरी शिडी मी तुम्हाला दाखवली, पहिल्या शिडीपर्यंत पाणी आलंय, त्याच्यावरती पाणी गेलं, सेकंड शिडीपर्यंत पाणी आलंय. एवढं पाणी भरलंय आमच्या इथे. हे बघा पूर्ण पाणी पाणी झालंय सगळं. काही जसं पाणी पाणी झालंय सगळं आणि परत वाढलंय. तर आता बघू काय होतंय ते, कधी थांबतोय पाऊस. पण मला तर मजा येते. तर आता बघू, थोडा वेळ आराम करायचा विचार करते. जमलं तर करीन, नाही तर मग काहीतरी काम करीन. तर तुम्हाला जे काय करीन मी तुम्हाला दाखवीनच. तर आता थोड्या वेळाने भेटू. तर गाईज मी आता खोबरे किसून ठेवते आणि तुम्हाला पण दाखवते की कशी किसते वगैरे सगळं. आणि केवढं खोबरं आहे ते सुद्धा दाखवते किसायचं. तर बघू, जेवढं जमेल तेवढे किसीन, बाकीचं उद्या किसीन. तर आता दाखवते तुम्हाला, थांबा. तर गाईज मी आता हे खोबरं किसते. आज झोपच नाही येते. दुपार झाली, ऑलमोस्ट 2 वाजून गेलेत आणि पाऊस पडतोच आहे अजून. तर म्हटलं झोप नाही लागत आहे तर काहीतरी करावं. तर मम्मीने काम दिलं आहे, एवढं सगळं खोबरं किसून ठेवायचं. आम्ही हे खोबरं ॲक्च्युली किसून ठेवतो, सुकं ओलं खोबरं असं किसून वगैरे ठेवतो. आता हे सुकं आहे म्हणून ह्याच्याने किसते. ओलं असतं तर आड्यावरती किसलं असतं. कारण की मग कधी आपलं वाटण वगैरे बनवायचं असेल तर लगेच काढून वाटण वगैरे बनवता येतं, म्हणून किसून ठेवलेलं बरं असतं. तर हे सगळे सुके नारळ आहेत. तर आता हे सगळे किसून झाले की मग मी तुम्हाला दाखवीन. हे सगळे किसायचे आहेत मला आणि हे किसेपर्यंत मला 2 तास लागतील. जेवढे जमणार तेवढे आज किसीन, बाकीचे मग उद्या किसीन. आता झोप तर नाही येते. आता किसते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे अर्धं ठेवले मी, कारण की मला लागलं आहे हाताला, त्यामुळे थोडंसं ठेवून दिलं. बाकी हा एक डब्बा केला आहे मी, बंद नाही होत आता, मुश्किलने बंद केला आहे. हे बघा, हा एक डब्बा किसून ठेवला आहे. अजून किसलं असतं, थोडंसं लागलं आहे हाताला आणि मला आता कंटाळा आहे. म्हणून मग बघू, रात्री करीन नाही तर मग उद्या करीन. बाकी आता मी थोडा वेळ आराम करतो आणि मग उठल्यावर तुम्हाला परत भेटेन. तर गाईज मी उठलेली आहे आणि आता मी बनवते भेंडीची भाजी. मी नाही, मम्मी बनवते, मी कापून वगैरे दिलं आहे आणि मग मी खिचडी बनवेन. तर तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा, भेंडीची भाजी बनवणार आहे आम्ही, मम्मी बनवेल. बाकी नंतर मम्मी खोबरं किसून ठेवीन आणि आता मी खिचडी बनवते. तर बनवून झाली का मी तुम्हाला दाखवते. तर मम्मीने बनवली भेंडीची भाजी, मस्त अशी, माझी फेवरेट. आणि मी बनवली खिचडी अशी मस्त, वरून तडका घालून तुपाचा.
असं तुपात तडका घातलाय मस्त. आणि हा बघा, ही भाजी मस्त मम्मीने त्याच्यामध्ये कुटबीट घातलाय. आणि आता आम्ही जेवतो आणि मग मी तुम्हाला भेटते. सो हे गाय झाली सगळी कामं करून आणि जेवण सुद्धा झाले. आणि आज भेंडीची भाजी आणि खिचडी बनवली आम्ही, कारण की रोज सारखं सारखं चपाती खाऊन खाऊन कंटाळा आलेला. तर मम्मीला मी बोलली आज काहीतरी वेगळं बनवूया. तर मम्मी बोलली मग जास्त काय बनवू नको, खिचडी बनव. सो आता खिचडी बनवली आणि मस्त तुपाचा तडका घालून बनवली आहे. आणि मम्मीने माझी फेवरेट आपली भेंडीची भाजी बनवली आहे. तर मस्त जेवलो आणि आता मी आली आहे. आता तुम्हाला आज दिवसभरातून काय काय झालं ते सगळं तुम्हाला मी दाखवलं. तर अजूनपर्यंत पाणी ओसरलं नाही आहे, जे पण बिल्डिंगमध्ये साचलं आहे ते. त्या लोकांनी मोटर लावली आहे पाणी घालवण्यासाठी, पण अजूनपर्यंत हे नाही झालं आहे, पाणी अजून ओसरलं नाही आहे. कारण की टाईम लागेल, कारण की अख्ख्या बिल्डिंगमध्ये पाणी पाणी झालं आहे. तर ते मला वाटते रात्रीपर्यंत होऊन जाईल. तर आता तरी पाऊस नाही पडत आहे, पण संध्याकाळी थोडासा पडला होता, अजून नाही पडला आहे, आता बंद झाला तो. तर बघू आता काय होतं रात्रभरामध्ये. बाकी आज मज्जा आली. आज दिवसभर नुसतं ते पावसाचंच घेऊन बसलेली मी, कारण की सारखं पाणी वाढत चाललेलं. आणि आता तर ऑलमोस्ट ते जे कुंड्या आणि मी तुम्हाला दाखवले ना त्याच्या वरती गेलेलं पाणी, एवढं पाणी झालेलं. एवढं पाणी बऱ्याचदा फक्त डॅम सोडल्यावरतीच तसं होतं, पण आता बऱ्याच टायमाने आता असं पाणी भरलंय. नाही तर पहिले नाही भरायचं, कारण की आता या लोकांनी गटार वगैरे साफ नाही केली, त्यामुळे तसं झालं. नाही तर नाही झालं असतं, एवढं पाणी नाही भरलं असतं. पण ठीक आहे, सगळे मज्जा मज्जा करत होते पाण्यामध्ये. आणि आमच्या इथे सनसिटीला पाणी भरलेलं, प्लस जिथे जिथे खोलगट जागा आहे तिथे सगळीकडे पाणी भरलेलं. तर मी टेरेसवरती गेलेली बघायला, पण जास्त वेळ थांबायला भेटलं नाही, आणि मग म्हणून मी व्लॉगमध्ये सुद्धा ते दाखवलं नाही. पण मी गेलेली वरती बघायला, सगळीकडे पाणी पाणी झालेलं. आम्ही लगेच खाली आलो. तर आजचा दिवस असाच गेला आणि कुठे जायलाही भेटलं नाही, काहीच नाही. उद्या बघू, आज सगळं पाणी ओसरलं तर उद्या मंदिरात परत जाणार आहे, कारण रविवार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी गुरूंच्या मंदिरात जाते रविवारची, सो जमलं तर तिथे जाणार आहे. तर गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवीन. बाकी आजच्यासाठी एवढंच. आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या इथे पण कसं कसं पाणी भरलंय ते सुद्धा मला सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट.